बातमी। ठाणे पोलिसांनी रेव पार्टीवर कारवाई केलेली आहे। ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आणि आतापर्यंत गुन्हे शाखेने तब्बल 100 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। तर रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, खरं तर आज 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ही ॲक्शन मोडवर आलेला आहे। या पार्टी दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्यांची आता पुढची काय कारवाई त्यांच्यावर होऊ शकते? निकिता बरोबर आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती ठाणेच्या क्राईम ब्रँचनं जी छापा टाकलेला आहे एका रेव पार्टीवरती आणि त्या रेव पार्टीवर जवळपास 100 जणांच्या वरचे आरोपी मुलं जे आहेत नशा करणारे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ज्या ठिकाणावरती ठाणे परिसरातल्या कासारवडवली या गावातल्या ज्या ठिकाणावरती ही जी रेव पार्टी सुरू होती त्या ठिकाणावर मी उभा आहे। आपण बघू शकता ह्या जेवढ्या गाड्या ज्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ते या रेव पार्टीमध्ये जे सामील झालेले जे मुली होते त्या सर्वांच्या ह्या गाड्या याच घटनास्थळावरती आहे। आणि सर्वात धक्कादायक जर म्हटलं तर आपण बघू शकता, आपल्या प्रेक्षकांना दाखवू, ज्या ठिकाणी ही रेव पार्टी सुरू होती त्या रेव पार्टीमध्ये अशा पद्धतीचा हा जो गांजा हे जे अंमली पदार्थ आहे हे अंमली पदार्थ सुद्धा या घटनास्थळावरती आहेत। दुसरी गोष्ट हे जे नशिले पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये की हे नशा करायचे अशा बॉटल सुद्धा या ठिकाणी आहेत, लायटर आहेत, त्याचप्रमाणे हे जे सिगरेटचे पॉकेट आहेत हे सर्व जण जे आहे आपल्याला या ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर हा जो परिसर आहे हा परिसर पूर्णपणे कासारवडवली या परिसरातला अतिशय जंगलाचा परिसर आहे आणि खाडी किनारी हा परिसर या ठिकाणी ठेवलेला होता आणि या ठिकाणी अनधिकृतपणे अशी खाडी किनारी माती भराव करून या ठिकाणी गणेश राऊत नावाचा जो व्यक्ती आहे या व्यक्तीनं ही रेव पार्टीचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं। दुसरीकडे जर आपण बघितलं तर आपल्या या साईडला हे टेबल लावलेले होते। या टेबलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे अंमली पदार्थाचं सेवन केल्यासाठी जात होते। हे बाजूला पूर्णपणे बॉटल्स पडलेले आहेत। या ठिकाणी बिअरच्या बॉटल सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। पोलिसांनी ज्यावेळेस छापा टाकला त्यावेळेस रात्री 10 वाजता ही रेव पार्टी जी आहे ही चालू झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि 3 वाजता जवळपास पोलिसांनी हा छापा टाकला। त्यावेळेस